घरात जर हे 7 उपाय केले तर 100% लक्ष्मी स्थिर राहील. भारतीय संस्कृतीत माता लक्ष्मी ही धन समृद्धी, वैभव, सौभाग्य आणि सुख शांतीची देवता मानली जाते. अनेक घरांमध्ये मेहनत करूनही पैसा टिकत नाही, खर्च वाढत जातो, कर्ज वाढते किंवा आर्थिक अस्थिरता जाणवते. अशा वेळी लोक विचारतात, लक्ष्मी घरात स्थिर का राहत नाही? शास्त्र, वास्तू आणि धर्मग्रंथानुसार काही सवयी आणि उपाय केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते व घरात कायमस्वरूपी वास करते असे मानले जाते. आज आपण पाहणार आहोत घरात केले जाणारे 7 असे प्रभावी उपाय जे नियमितपणे केल्यास लक्ष्मीची कृपा कायम राहते असे श्रद्धेने मानले जाते. तोडगा नंबर 1. घर स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवा. माता लक्ष्मीला स्वच्छता फार प्रिय आहे. ज्या घरात अस्वच्छता, पसारा, कचरा किंवा दुर्गंधी असते त्या घरातून लक्ष्मी निघून जाते असे शास्त्र सांगते. तर काय करावे? रोज सकाळी घर झाडून पुसून स्वच्छ ठेवा. घरात कचरा, जुने बूट, चपला साठवू नका. न वापरणाऱ्या तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नका. स्वयंपाकघर आणि देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. स्वच्छ घर म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि जिथे सकारात्मक असते तिथे लक्ष्मी नक्कीच वास करते. नंबर 2. मुख्य दरवाजाची योग्य काळजी घ्या. घराचा मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानले जाते. महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. दरवाजा कधीही तुटलेला किंवा कर्कश आवाज करणारा नसावा. दरवाजावर नियमित पाटी रांगोळी काढा. संध्याकाळी दरवाजाजवळ दिवा लावा. दरवाजासमोर अडथळा, कचरा किंवा जुनी वस्तू ठेवू नका. मुख्य दरवाजावर सुंदर तोरण लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते. नंबर 3. संध्याकाळी दिवा लावण्याची सवय. संध्याकाळी घरात अंधार राहू देऊ नका. सूर्यास्तानंतर घरात दिवा लावणे ही फार जुनी आणि महत्त्वाची परंपरा आहे. त्याचे फायदे जाणून घेऊया. नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात शांतता आणि समृद्धी येते. लक्ष्मीचा वास वाढतो. विशेषतः तुपाचा किंवा तेलाचा दिवा देवघरात आणि मुख्य दरवाजाजवळ लावल्यास तो अधिक शुभ मानला जातो. नंबर 4. देवघराची योग्य रचना आणि नियम पाळावे. घरातील देवघर हे ऊर्जेचे केंद्र असते. चुकीच्या पद्धतीने ठेवलेले देवघर आर्थिक अडचणी वाढवते असे मानले जाते. तर काय टाळावे? देवघरात घाण, धूळ साचू देऊ नका. तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नका. देवघरात नकारात्मक विचार किंवा रागात पूजा करू नका. काय करावे? रोज किमान एकदा दिवा धूप लावा. शुक्रवारी हा लक्ष्मीचा विशेष दिवस मानून पूजा करा. श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र म्हटले तर उत्तम. नंबर 5. पैशाचा सन्मान करा. पैसा हा लक्ष्मीचे स्वरूप आहे असे मानले जाते. पैशाचा अपमान केल्यास लक्ष्मी रागावते अशी श्रद्धा आहे. लक्षात ठेवा, पैसे जमिनीवर पडू देऊ नका. नोटा चुरगळू नका. पर्स किंवा कपाटात पैसे नीट ठेवावेत. रिकामी पर्स कधीही ठेवू नका. शक्य असल्यास तिजोरीत किंवा कपाटात लाल कापड ठेवल्यास लक्ष्मी स्थिर राहते असे मानले जाते. नंबर 6. घरात सकारात्मक वाणी आणि वर्तन ठेवा. ज्या घरात सतत भांडण, शिवीगाळ, राग, तक्रार असते त्या घरात लक्ष्मी टिकत नाही. काय करावे? घरात प्रेमळ संवाद ठेवा. आई-वडिलांचा आणि वृद्धांचा सन्मान करा. पाहुण्यांचा आदर करा. अन्नाची नासाडी टाळा. लक्ष्मी ही सौम्य आणि शांत स्वभावाच्या घरात अधिक काळ राहते असे शास्त्र सांगते. नंबर 7. शुक्रवार व पौर्णिमेचे विशेष उपाय करा. शुक्रवार हा लक्ष्मीचा वार मानला जातो. ह्या दिवशी केलेले उपाय विशेषच फलदायी ठरतात. शुक्रवारी काय करावे? घर स्वच्छ करून लक्ष्मीपूजन करा. खीर किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास गरजूंना दान करा. पांढरे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा. दान, सेवा आणि सद्गुण ह्यामुळे लक्ष्मी दीर्घकाळ प्रसन्न राहते. लक्ष्मी केवळ धनाची देवता नाही तर शिस्त, स्वच्छता, सत्वर्तन आणि सकारात्मकतेची प्रतीक आहे. वर दिलेले 7 उपाय कोणतेही महागडे किंवा कठीण नाहीत. हे उपाय जर नियमितपणे केले श्रद्धेने आणि संयमाने तर समाधान आणि सुख समृद्धी नक्कीच वाढते असे मानले जाते. ह्या गोष्टींची गरज नसते, चांगल्या सवयी, शुद्ध मनाची गरज असते. धन्यवाद.